महाराष्ट्र इमारत बांधकाम कृती समितीचा, महाराष्ट्र इमारत बांधकाम कृती समितीचा ऑनलाईन पोर्टल चालू करा, ऑनलाईन पोर्टल चालू करा। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण कृती समितीचा ऑनलाईन पोर्टल चालू करा, चालू करा। महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्यासाठी एक कल्याणकारी मंडळ आहे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र निधी त्यात गोळा होतो। ज्या इमारती बांधल्या जातात त्याच्यावर 1% सेस असतो, असा त्यांच्याकडे मागील वर्षीपर्यंत 2,500 कोटी रुपये जमले होते। दर वर्षाला 2,500 कोटी जमतात, अशी एकूण 25,000 कोटी रुपये जमत आलेली होती। तर ही रक्कम भारत सरकारचा कायदा असा आहे की बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी रक्कम वापरावी। त्यांचं आरोग्य आहे, स्त्रियांचं आरोग्य आहे, त्यांना घर मिळालं पाहिजे, पेन्शन मिळालं पाहिजे, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, डिलिव्हरी रजा किंवा डिलिव्हरी त्यांना लाभ मिळाले पाहिजेत, असा त्याचा मुख्य उद्देश आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये हा उद्देशच बाजूला ठेवून त्यांनी मुठभर कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी मागील 3 वर्षामध्ये 8 ते 9,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि भारत सरकारच्या सूचना त्यांनी डावललेल्या आहेत। भारत सरकारने या कायद्याअंतर्गत कलम 60 खाली सूचना केलेल्या आहेत की तुम्ही वस्तू रूपाने बांधकाम कामगारांना काय देऊ नका, तुम्ही रोख रक्कम त्यांना द्या, ती त्यांच्या बँकेच्या खात्यावर तुम्ही जमा करा, ती केली जाते। परंतु यांनी गेल्या वर्षी मध्यान्ह भोजन वाटप केले म्हणून सांगितलं। त्यांच्या हिशोबाला गेल्या वर्षी 23 आणि 24 मध्ये 2,054 कोटी रुपये दिलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही मध्यान्ह भोजन वाटलेलं नाही। म्हणजे बजेट एकूण आहे 5,000 कोटीचं, त्यातले 2,054 कोटी नसलेल्या योजनेला दिलेले आहेत। कामगाराचं रक्त काढून घेतात आणि एक रक्त काढण्यासाठी त्यांच्याकडून त्या कंपनीला ते 3,900 रुपये देतात आणि त्याचा रिपोर्टही कामगारांना मिळत नाही। आणि असंच हे भांड्याच्या किमती ज्या आहेत त्या बाजारभावाने 3,000 आहेत, त्याचे 9,000 रुपये घेतात। सुरक्षा संच आहे तो बाजारात विकत घेतला तर 5,000 पर्यंत मिळतो, त्याला 17,000 रुपये देतात आणि ह्या ज्या मुख्य योजना आहेत त्या राबवल्या जात नाहीत। म्हणजे अगदी सगळ्यात वाईट कुठली गोष्ट असेल तर मयत कामगार असतो, त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलेला असतो, त्यांना मदतीची गरज असते, त्यांना अंत्यविधीची 10,000 रुपये देण्याची तरतूद आहे, त्या अंत्यविधीची रक्कम सुद्धा दिली जात नाही। सगळ्या योजना त्यांनी ठप्प करून टाकलेल्या आहेत आणि फक्त या कंत्राटदारांना चेक्स मात्र वर्षभरामध्ये काढलेले आहेत। या अन्यायाविरुद्ध आम्ही उपोषण करतोय आणि शेवटी आणि कामगारांना काही मिळू नये असा वरवंटा फिरवायचं चालू आहे की तो जो कामगाराला प्रत्यक्षाला ऑनलाईन अर्ज करायचा जो अधिकार आहे तो त्यांनी काढून घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी कामं होत नाहीत अशा तालुक्याच्या ठिकाणी बोलवलं जातं, हजारो कामगार तिथं जातात आणि रोज 50 कामगारांची कामं होत नाहीत आणि अशा पद्धतीने हे सरकार स्वतःला म्हणतं की ई-गव्हर्नन्स सगळं आम्ही ई-गव्हर्नन्स केलेलं आहे, तुम्हाला घरात बसून आम्ही सगळ्या योजनेचे लाभ देणार आहोत ऑनलाईन पद्धतीने, की जसं पासपोर्ट घरात बसून काढता येतो, शॉपॅकचं लायसन्स काढता येतं, ड्रायव्हिंग लायसन्स काढता येतं, त्याचबरोबर ई श्रम कार्ड काढता येतं। परंतु बांधकाम कामगारांना मात्र साधा नोंदणीचा अधिकार सुद्धा त्यांनी ऑनलाईन काढून घेतलेला आहे, जो पूर्वी होता आणि फक्त एक मुठभर एजंटांचं भलं करण्यासाठी त्यांनी तालुका केंद्र काढलेली आहेत। तर याच्याबद्दल हायकोर्टनेही निर्णय दिलेला आहे 6 नोव्हेंबर रोजी की तुम्ही हे सर्व पूर्ववत चालू करा। परंतु हायकोर्टची ऑर्डर सुद्धा हे मागील 2 महिन्यापासून पाळायला तयार नाहीत आणि जर हे हायकोर्टची ऑर्डर पाळतो म्हणून सांगतात परंतु प्रत्यक्षामध्ये पाळत नाहीत आणि जर त्याने असंच चालू ठेवलं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि या महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध संघटनांच्या वतीने अवमान याचिका हायकोर्टमध्ये दाखल करणार आहोत।